हाय गाईज, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर सरचे स्वागत आहे. आणि हे आता चालू आहे सॉन्ग मैं भीम का दीवाना हूँ. आणि असेच कार्यक्रम प्रत्येक वर्षी ठेवले जातात कळमच्या भीम जयंतीमध्ये. तर प्रत्येक वर्षी जयंतीमध्ये डान्स कार्यक्रम ठेवल्यामुळे छान वाटतो. जरा त्याला अजून चार म्हणत नाहीत का चार चांद लगे तसं काम आहे. आणि हे बाकीचे कसं असते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि इथं जशी जयंती अशी तशी बारामतीला नसते. म्हणून चला म्हटलं आपण आता 13 तारखेला तुम्हाला तिथली पण तयारी दाखवली होती बारामतीची. आणि हे कळमची डायरेक्ट जयंती दाखवली मी, कारण तिकडंच होते मी 13ला न आले. तर चला म्हटलं आपण बघूया तुम्हाला कशी आहे जयंती, सगळ्यांना दाखवूया. आणि हे माझं माहेर आहे कळम, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळम तालुका. तर अशा पद्धतीने हे डान्सर जे आहेत ना खूप छान डान्स करतात आणि प्रत्येक वर्षी डान्स कार्यक्रम ठेवतात. डान्स शिकवणारे पलीकडे आहेत ज्यांनी ब्ल्यू कलरची ओढणी बांधलेली आहे डोक्याला. आणि हेच जे आहेत ना डान्सर प्रत्येक खेड्यात काय करतात, इथं 30 तारखेपर्यंत भीम जयंती उत्सव साजरी करतात, म्हणजे सेलिब्रेशन करतात. 30 तारखेपर्यंत कुठल्याच यांची जयंती करत नाहीत, पण बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत करतात. आणि हे जे डान्सर आहेत ना सगळ्या खेड्यात जवळ, कोणी 27ला करतं, कोणी 28ला, कोणी 30ला. तर हे त्यांना काहीतरी आपलं हे देऊन बोलवून घेतात डान्स करण्यासाठी, कार्यक्रमासाठी, आवड आपल्या गावात. तर तुम्हाला कसं वाटतं आमच्या इकडला हे भीम जयंतीचा कार्यक्रम नक्की सांगा. आवडला तर सबस्क्राईब करा. आणि पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही व्हिडिओ बघितल तर त्याचा फायदा होतो मला, नाही तर काही उपयोग होत नाही. कारण व्ह्यूज येणं खूप महत्त्वाचं आहे. नुसतंच तुम्ही बघितलं चॅनल पळवला असा व्हिडिओ तर त्याचा काय उपयोग नाही. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला पाहिजे तर त्याचा फायदा होतो. आणि मला खूप गरज आहे व्ह्यूजची तुमची, त्याच्यामुळं नक्की बघा. आणि नंतर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर मला लहानपणीपासून ही खूप आवडती इथली जयंती, म्हणजे माहेरची. पण असे कार्यक्रम दुसरीकडे नसतात. बारामतीला खूप मोठे मोठे DJ लावतात आणि तसे सेलिब्रेशन करतात. पण ह्या वर्षी दादा वारले होते, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, त्यामुळे जयंती सेलिब्रेशन साध्या पद्धतीने करणार म्हणून मी इकडं आले होते. तर बघा ह्या मुलीचा डान्स चालू आहे, मेरी आशिक छल्ला. आणि ते बसलेले आहेत आणि छान करतात ह्या पण डान्स. आणि तुमच्याकडे पण असे कार्यक्रम असतात का सांगा. आणि तुम्ही कुठलं व्हिडिओ बघता ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तुम्हाला पार्ट 1 तर दाखवलेला, ही पार्ट 2 आहे. आणि आता ही जयंती ह्या वर्षी काय DJ नाही आहेत, DJला परमिशनच नाही, वाजवायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे जोरात. म्हणून हे साध्या DJ म्हणजे छोटासाच लावला आणि चाललंय हे. तर आता मी चाललेलं आहे स्मारकाकडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक. इकडं गार्डनमध्ये आहे का, हे गार्डन आहे लहान मुलांचं आणि इथं स्मारक बनवलेलं आहे. आणि आंबेडकर पुतळा जे आहे ना तिकडनं आंबेडकर चौकामधून इथपर्यंत जयंती आणतात प्रत्येक वर्षी. आणि हे गार्डनमध्ये लोक येऊन बसले, इथं जेवणाची वगैरे सकाळपासून सोय असते. पण आम्ही आत्तापर्यंत एवढ्या वर्षात तर कधी जेवाय आलेलो नाही, फक्त असतं एवढंच माहिती आहे. आणि ही सगळे भीमसैनिक आहेत. आणि पाठीमागं आता सध्या पण जेवण चालू आहे, तिकडं जाते. तर चला हे अशा पद्धतीने माझा लुक आहे, कसा वाटतो नक्की सांगा. आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आणि बेल आयकॉनची घंटी म्हणजे काय असते, एक लाल कलरची घंटी असते, ती घंटी जरी दाबली तरी तुम्हाला माझा व्हिडिओ पडला की दररोज मेसेज येते, मग तुम्ही बघायचं काम करायचं. आणि कसा वाटतो लुक नक्की सांगा. आणि मी घातलेला आहे पहिल्यांदाच माझ्या माहेरामध्ये जीन्स टॉप. तर चला आत्तापर्यंत असे कपडे मी तिकडं बारामतीलाच घातलेले, तिकडं घातलेले नाही आहेत. तर ह्या वर्षी वजामुळं जरा मोजकेच कपडे आणल्यामुळं काय माझ्या लक्षात नाही आहे ड्रेस. आणि हे नवीनच घेतला होता त्यामुळं म्हणलं चला आता दर्शन घेऊया. कोणी फोटो काढायला असेल तर काढायचं, कोणाकोण मम्मीला तर येत नाही आहे आमच्या क्लिअर काढता. आणि तेवढंच दिवसात चल म्हणलं तर आली नाही, ऊन खूप असल्यामुळे. आणि ही मम्मीची मैत्रीण आहे आमच्या, ह्यांची मैत्री कॉलेजपासून आहे खूप वर्षाची. तर बघा हे अशा पद्धतीचं स्मारक आहे कळमचं ना. आता सगळे लोक बाहेर काढलेत पोलिसांनी 11 वाजता. तर चला कशी वाटली भीम जयंती नक्की सांगा. फ्रेंड्स चला सबस्क्राईब करायला. तर बाय बाय.